चला मित्रांनो, खूप माणूस बोर झालेला आहे. आपण म्हणलो गडचिरोली घुमून येऊ. तर मी निघालो आपल्या गावावरून गडचिरोलीला माझ्या भाटव्यासोबत, माझ्या भावासोबत. चला मग तिकडले मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. आपल्या भाटव्याला म्हणलो अजी म्हणलो गाडी खूप धाबक दुबक होते म्हणलो. तर मग म्हणलो थोडीशी गाडी हळू चालवा म्हणलो. काय पायता पायता येऊन गेली गडचिरोली. बहिणीसाठी भाटवा गोड मग तशाने किसा झाली बहीण मग माझ्या भाटव्यानं गाडी कमी केलं. गडचिरोलीचा मेन चौक आहे, इथून रुको जरा सबर करो. भाटव्याच्या रूमवर पोहोचलो. मग भाटव्याच्या रूमवरून निघलो. म्हणलं चल म्हणलं आता इथचे काहीतरी संस्कृती पाहावं म्हणलं गडचिरोलीची. मग गडचिरोलीची संस्कृती पाहायला गेलो. घरी निघलो तर निघलो. मग माझ्या भाटव्याला चाबी मागितलं. चाबी घेऊन सने जंगलाकडे गेलो हळूहळू. मग माझ्या भाटव्यानं मग म्हणे एक जंगलामध्ये म्हणे एक देव आहे म्हणे, त्याची व्हिडिओ बनव म्हणे. मग व्हिडिओ बनवलो. रुको जरा सबर करो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं इथं माता पूजन केल्या जाते. म्हणजे एक गावोगावी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये माता पूजन केल्या जाते. मी इथं एक टूर म्हणून ट्रॅव्हलिंग मधून आलो. अच्छा. आणि इथं माता पूजन केल्या जाते. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे मी. म्हणजे माता पूजन केल्या जाते इथं. खूप युअर क्वेश्चन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एखादी कार्यक्रम असला, कोणत्या गावामध्ये कार्यक्रम असला किंवा स्वतःच्या घरी नवस असला किंवा लग्न असलं तर माता पूजन करतात. हे या एक प्रकारचे माता पूजनाचे एक भाग आहे. एक लाकूड असते, त्या लाकूड तो निंबाचेच असते. त्या निंबाच्या लाकडाला चांगल्यानं कोरून एखाद्या स्त्रीसारखं रूप देऊन त्या लाकडाला बनवतात आणि मग असे इव्हेंट बनवतात. हे इव्हेंट बनवून त्याची पूजा करतात रोज. म्हणजे ज्या वेळेस पूजा करतात कार्यक्रमाच्या वेळेस, तिथून हे मस्त मूर्ती बनवतात आणि याची पूजा करतात. इकडे खूप मान्यता आहे माता पूजनेला. अच्छा. स्ट्रक्चर कसं असते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा नाही का त्या माता पूजनेचा एक स्ट्रक्चर असते. त्यांना दोडे बनवतात विशिष्ट प्रकारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि जंगलामध्ये हे खूप मान्यता आहे. हे ह्या देवांना मानतात, माता पूजन म्हणतात. एक स्ट्रक्चर असते, याला मस्त इव्हेंट मध्ये दोडे बनवतात, तोंड बनवतात, सगळ्या प्रकारे याला सुंदर असे सजवतात, हात पाय सगळं बनवतात. मग इथं याला पूजण्यासाठी येतात. मग इथं एका जागी याला गाडतात. म्हणजे असा गड्डा करून छोटासा त्याला गाडतात. त्याच्यानंतर याची पूजा केली जाते. एखाद्या लग्न असतो, नवस असतो किंवा सुंदरशी पूजा असतो, काही शुभ काम करायचं असलं तर असं स्ट्रक्चर बनवतात, पूजा करतात. इथून आपल्या घरी जातात, हळद लावतात, कुंकू लावतात आणि इथं पूजा करतात.